तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यास पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सरसकट अग्रिम सानुग्रह अनुदान मंजूर करून युद्धपातळीवर शेती व घरांच्या पडझडीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई द्या, नसता शिवसेना उभाटा पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हा संघटक प्रोफेसर डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी लोणार तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना दिला। लोणार तालुक्यातील पांगराडोळे, हिरडव, सुलतानपूर बीबी व लोणार शहर परिसरातील 5ही मंडळात सोमवार 21 जुलै रात्री ढगफुटी होऊन हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील बंधारे फुटून उभे पीक असलेल्या हजारो ट्रॅक्टर शेतातील माती खरडून वाहून गेलेली आहे। कित्येक शेतकऱ्यांच्या घराची पडझड होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत। हे सर्व आम्ही स्वतः संपूर्ण अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले आहे। यापूर्वीही 2दा अतिवृष्टी झालेली आहे। शासन प्रशासनाने फक्त पंचनामे करण्याचे ढोंग करून कोणतीही नुकसान भरपाई न देता वेळ मारून नेलेली आहे। म्हणून पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अग्रिम सानुग्रह अनुदान मंजूर करावे व युद्ध पातळीवर पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचबरोबर टिटवी, देऊळगाव, कुंडपाळ व गुंधा येथील लघु पाटबंधारे प्रकल्पही 100% भरले आहे। त्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील प्रकल्पाच्या भिंतीला भगदाड पडले आहे। वेळीच उपाययोजना करावी, नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा संघटक प्रोफेसर डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधान भवनात कामकाजाच्या वेळी रमी खेळणारे कृषी मंत्री यांना देण्यात आले आहे। या प्रसंगी शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुका संघटिका तारामती जायभाय, महिला शहर संघटिका शालिनीताई मोरे, उपसरपंच रवींद्र सुटे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग घोडके, प्रकाश सानप, श्याम राऊत, सुदान अंभोरे, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, युवा तालुका उपाधिकारी अमोल सुट्टे, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, ज्ञानेश्वर दुधमोगरे, विजय घोडके, मंगेश मोरे, विलास कालापाट, गोपाल मापारी, संजय सुभेदार, अल्पसंख्याकांचे अशफाक खान, फहीम खान, अभिजित जाधव, छत्रभुज फोलाने, गजानन चाटे, उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। लोणार तालुक्याच्या 5ही मंडळामध्ये अत्यंत अतिवृष्टी झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमुळे लोकांचे शेतच्या शेत, रस्ते, पुलं वाहून गेलेली आहेत। एवढंच काय तर पांगराडोळे सारखं गाव हे संपूर्ण जलमय झालेलं होतं आणि त्यामुळं गावातल्या अन्नधान्याचं गहू, ज्वारी जी साठवून ठेवलेली होती सगळी नष्ट झालेली आहे। त्यामुळं शासनानं पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाणे, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये महापूर आला होता तेव्हा सानुग्रह अनुदान मदत ही शासनानं कुठलाही निकष न पाहता दिली होती। त्याच पद्धतीनं लोणार तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला ते सानुग्रह अनुदान निधी द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर युद्ध पातळीवर सर्व शेताचे व घरांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिलेलं आहे।